अरे उमेदवार अरे मुख्यमंत्र्यावर अरे मुख्यमंत्र्यावर अरे पालकमंत्र्यावर अरे पालकमंत्र्यावर अरे उद्योगमंत्र्यावर अरे उद्योगमंत्र्यावर या आमदारावर या खासदारावर या प्रशासनावर पिफास हटाव, कोकण बचाव आणि नफा तुमच्या खिशात, आजार आमच्या दारात अशा संतप्त घोषणा देत लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये हजारो कोकणी बांधवांनी लक्ष्मी ऑर्गॅनिक कारखान्यावर धडक मोर्चा काढला। निसर्ग आणि मानवी आरोग्याला अत्यंत घातक ठरणाऱ्या पिफास रसायनाचे उत्पादन तातडीने बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी लोटे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी एकत्र येत हा विराट एल्गार पुकारला। गेले 76 दिवस कारखान्याच्या प्रवेशद्वारावर अशोक जाधव आणि राजेंद्र आमरे यांचे शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू असूनही प्रशासन, कारखाना व्यवस्थापन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने अखेर आज जनक्षोभाचा उद्रेक रस्त्यावर पाहायला मिळाला। सकाळी 10:30 वाजल्यापासूनच लोटे परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती। या मोर्चात कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि अखिल दाभोळखाडी मच्छीमार संघटनेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता आणि कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 500 मीटर अंतरावरच हा मोर्चा अडवण्यात आला। यावेळी बोलताना आंदोलक उदय घात यांनी प्रशासनाला आंदोलनाची पार्श्वभूमी आणि गांभीर्य स्पष्ट केले। नमस्कार, आमचा आज 76वा दिवस आहे आंदोलनाचा, धरणे आंदोलन। ही कोकणातलं जे आपलं कोकणामध्ये जे विष आणलं इटलीतलं, हे एवढं डेंजर आहे की 29 देशांनी याला बॅन केले, सर्व जगाने फेकून दिले। पण आपल्या भारतात हे विष आणून आमच्या सुवर्ण असं कोकण आहे, जे आम्हाला देवाने दिलेलं सुंदर कोकण आहे, ह्याचा नाश करायला विष आणलेलं आहे। आणि हे विष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येथून हे आंदोलन सोडणार नाही। आज भव्य मोर्चा काढून आज असा दणका देणार कंपनीला की त्यांना वाटलं पाहिजे हे विष हे गेलंच पाहिजे, म्हणून या जनतेच्या आशीर्वाद आम्ही बसलेलो आहोत। हे आमचं कोकण, एवढं सुंदर कोकण, यांनी कोकणाची पुरी वाट लावून टाकली। आम्ही या लोकप्रतिनिधी आम्ही निवडून का देतो, तर आम्हाला हवा, पाणी, जमीन, आमचं कोकण, आमचा रोजगार सुधार। आता रोजगार म्हणतात की रोजगार बंद पडते, त्या मुलांचा रोजगार जाणार। अहो, आमच्या अगोदर ती 120 मुलं मरतील त्या कंपनीत, मग त्या रोजगाराचा फायदा काय? आणि 3 महिन्याचा जर आमचा नंबर सगळ्या जनतेचा आहे, आमच्या कोकणाचा स्वर्गाची वाट लावायला पाहिजे। आमचं म्हणणं एक आहे, आम्हाला रोजगार कमी मिळाला चालेल, पण आमचं स्वर्ग नष्ट करू नका। आमचा हवा, पाणी, जीवन आंदोलन करण्याऐवजी कंपनीवर चर्चा करणे अधिक प्रभावी ठरू शकते का? हो, बरोबर। कंपनी आम्ही आमचे ग्राहक साहेब जे एक्सपर्ट, आमची बाकीची मंडळी, तुमचे एक्सपर्ट बसवा, प्रशासन बसवा, पण हे काय मिटिंग लावत नाही, कारण ह्यांनी जे विष आणलंय हे जगात ह्याच्यावरती कुठंच नष्ट होणार नाही आहे। त्यामुळे ह्यांना हे विष घालवायशिवाय गत्यंतरच नाही, पण हे आमच्यावर चर्चा पण करत नाही। आणि ह्यांनी आम्हाला जेव्हा प्रश्न उत्तर केले तेव्हा आम्हाला त्यांनी लिहून दिलं की आम्ही हे विष तयार करतोय, पिपास तयार करतोय। त्यांनी आम्हाला प्रश्न असा केला की जगात चाललेलं आहे पिपास, पण तुम्ही बंद का करता? तेव्हा आमचे ग्राहक एक्सपर्ट साहेब आम्ही सांगितलं की जगात सर्व देशांनी हा पिपास हे नावाचं विष बंद केलंय, आणि ते पण त्यांच्या संसदेत किती मतांनी ठराव पास झाला। जपान, अमेरिका, रशिया या सर्व जणांनी जर त्या संसदेवर होतो तर आमची संसद का नाही करत? आमच्या संसद कायदा नाही आहे भारतामध्ये। आज मंत्री सांगते ते पंकजा मुंडे रोजगार आणि पर्यावरणाचं यामध्ये संतुलन कसे साधता येईल? हो, साधता येईल की तुम्ही आम्हाला चांगले कारखाने आणा, हवा शुद्ध करा। धरणे आंदोलनाचे नेतृत्व करणारे अशोक जाधव यांनी हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण कोकणच्या अस्तित्वाचा, शेतकरी आणि निसर्गाचा असल्याचे प्रतिपादन केले। 76 दिवस उलटूनही सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने कोकणी जनतेने आपली ताकद दाखवून दिली असून यापुढेही जर ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनानंतर आता देशभर सह्यांची मोहीम राबवून हा प्रश्न दिल्लीपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला असून जोपर्यंत घातक रसायनांचे उत्पादन थांबत नाही आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी कायमस्वरूपी बंद होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याची शपथ आंदोलकांनी घेतली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।